पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। सोनगडमध्ये कॉम्बिंग नाईट राऊंड दरम्यान देशी पिस्तुलासह दोघांना अटक। $5 लाखांचा मुद्देमाल जप्त। महामार्गावरील संशयित हालचालींचा भांडाफोड। रात्रीच्या गस्तीत संशयित ब्रेझा कार जाळ्यात। प्रेमवीर सिंह पोलीस महानिरीक्षक सुरत विभाग तसेच JN देसाई पोलीस अधीक्षक ताप्ती व्यारा आणि नायब पोलीस अधीक्षक निजर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या कॉम्बिंग नाईट राऊंड मोहिमेत सोनगड पोलिसांनी मोठी कारवाई करत देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त करून दोघांना अटक केली आहे। एक आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे। सोनगड पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना नव्या RTO तपासणी नाक्याजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 लगत असलेल्या VSG गेस्ट हाऊसच्या परिसरात काळ्या काचा असलेली संशयास्पद ब्रेझा कार उभी आढळली। वाहनाची चौकशी केली असता संबंधित व्यक्ती गेस्ट हाऊसच्या रूम क्रमांक 3 मध्ये असल्याची माहिती मिळाली। पोलीस निरीक्षक NS चव्हाण व VK पटेल यांच्या पथकाने संशयितांना ताब्यात घेऊन वाहनाची झडती घेतली असता देशी हाताने बनविलेले पिस्तूल अंदाजे किंमत 20,000 रुपये व 4 जिवंत काडतुसे 240 रुपये बेकायदेशीररित्या बाळगल्याचे उघड झाले। तसेच ब्रेझा कार 5 लाख रुपये, लोखंडी रोड आणि 3 मोबाईल फोन 20,000 रुपये असा एकूण 5,40,000 रुपये 240 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी भूपतभाई गगजीभाई साटिया वय 33 राहणार सुरत, मूळ राहणार बोटाद आणि मिलनभाई हिम्मतभाई सरवैया वय 27 राहणार सुरत, मूळ राहणार भावनगर यांना अटक करण्यात आली। अटक करण्यात आलेल्यांपैकी एक पशुपालन व्यवसायाशी संबंधित असून दुसरा हिरे घासण्याचे काम करतो। या संदर्भात सोनगड पोलीस ठाण्यात आर्म्स ऍक्ट कलम 25(1)(अ) तसेच भारतीय न्यायसंहिता 2023 मधील संबंधित कलमे GP ऍक्ट व मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास SOG ताप्ती व्यारा येथील पोलीस निरीक्षक KG लिंबाचिया करीत आहेत। दरम्यान फरार आरोपी लालाभाई केशुभाई भरवाड राहणार मोठा वराछा सुरत यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले। विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे। मुख्य आरोपीवर यापूर्वीही सुरतमधील सरथाणा पोलीस ठाण्यात मारहाण व दंगलीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे। सोनगड पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईमुळे बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा मोहिमा यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले।